जय भीम मित्रांनो, मी प्रिया स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. म्हणजेच टिफिनवरती देणार आहे साबुदाण्याचे वडे. तर साबुदाण्याच्या वड्याबरोबरच मी मसाले भात आणि कढीसुद्धा देणार आहे. तर साबुदाणा मी छान स्वच्छ धुवून घेतला आणि थोड्या वेळ 15 ते 20 मिनटंपर्यंत मी भिजत ठेवला. आणि ताव्यावरती मी शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले आणि आलूसुद्धा उकडायला मांडून ठेवले. साबुदाणा मी जास्त वेळपर्यंत भिजत ठेवत नसते, कारण साबुदाणा हा मोकळा होत नसतो, म्हणून मी साबुदाणा जास्त वेळपर्यंत भिजत ठेवत नाही. जर जास्त वेळपर्यंत साबुदाणा हा भिजत ठेवला तर साबुदाणा हा चिकट होत असतो, मोकळा होत नसतो, म्हणून मी साबुदाणा जास्त वेळपर्यंत भिजत ठेवत नाही. तर मी मिक्सरमधून शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेतले. बारीक म्हणजे खूप बारीक केलेले नाही, जाडसर ठेवले. आणि त्यानंतर आलूसुद्धा मग मी किसून घेतले. आलूसुद्धा मी किसणीने किसून घेतले. कारण हाताने जर आलू जर बारीक केले तर आलू हे खूप बारीक होत नाही. तर किसणीने छान किसून घेतले तर छान बारीक होतात आणि छान वडे पण छान होतात. तर मी आलू हे छान किसणीने किसून घेतले. त्यानंतर मग मी मिरची पण सुद्धा कट करून घेतली. मिरची ही बारीक बारीक कट करून घेतली, कारण मिरची मी मिक्सरमधून काढत असते, पण मी यावेळेनं मिक्सरमधून काढले नाही. याआधी मी वडे बनवले तर असे बनवले नाही, तर यावेळेस मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. म्हणजेच मी मिरची हे मिक्सरमधून बारीक करून टाकत असते, पण यावेळेनं मी बारीक केलेलं नाही. मिरची ही मी कट करून घेत आहे, छान बारीक बारीक कट करून घेत आहे. मिक्सरमधून छान बारीक केलेले नाही आहे. त्यामध्ये तुम्ही सांबार पण सुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे सांबार अवेलेबल नव्हता, तर मी सांबार टाकत नाही आहे. तुम्ही सांबार वगैरे टाकू शकता. आता माझी मिरची पण कट करून झालेली आहे. तर जे मी साबुदाण्यामध्ये आलू छान बारीक केले होते, म्हणजे किसून घेतले होते, तर त्यामध्येच आता सर्व मी टाकून एकजीव करून घेणार आहे. तर सर्वात आधी मी मिरची टाकले होते आणि त्यानंतर कुटलेलं टाकून दिलं होतं आणि जिरं पण सुद्धा थोडं टाकून दिलं. त्याचबरोबर मी कढीपत्तासुद्धा छान बारीक बारीक करून आधी धुवून घेतला होता. त्यानंतर बारीक बारीक करून कढीपत्तासुद्धा टाकून घेणार आहे. चवीनुसार थोडं मीठ पण टाकणार आहे. मला जेवढं हवं तेवढं मी मीठ पण टाकून घेतलं. त्यानंतर मी ते सर्व एकजीव करून घेतला. मी एकीकडे मसाले भात आणि कढीसुद्धा बनवून घेतली होती. तर मसाले भात हा मी लवकरच बनवायला घेतला होता, कारण मसाले भात शिजायला म्हणजे कमी गॅसवर असलं की शिजायला वेळ लागत असतो. तर मी मसाले भातसुद्धा एकीकडे मांडून घेतला होता. तर मसाले भात माझं झालेला आहे, तर मी छान फिरवून घेतलं, म्हणजे एकजीव करून घेतलं. नाहीतर त्याच्यामध्ये जे आलू वगैरे जे काही टाकलं ते वर राहत असते, फिरवून घेतलं नसलं की. तर मी छान मसाले भात फिरवून घेतला आणि कढीसुद्धा मी फिरवून घेत आहे. कढीला उकळी येतपर्यंत मग मी वडेसुद्धा बनवून घेणार आहे, कारण वडे बनवून ठेवले की तळायला इझी जातं. तळायचंच काम असतं, म्हणून मग मी एकीकडे वडेसुद्धा आता बनवून घेणार आहे, म्हणजे बनवून ठेवणार आहे. तळायला थोडंसं इझी जातं. त्यामध्ये निर्वेद पण सुद्धा खूप घाई करत होता की मम्मा मला वडे पाहिजे म्हणून. तर मग मी वडेसुद्धा लवकर लवकर बनवून घेतले आणि निर्वेद खासाठी वाट बघत होता. तो कच्चेच म्हणजे जे मी वडे बनवून ठेवले होते, हे बघू शकता तुम्ही, हे वडे बनवले होते, तेच खासाठी निर्वेद. आता मी छान वडे तळून घेणार आहे. मी गॅसवरती कढई ठेवली आहे, म्हणजे तेल टाकून कढई ठेवलेली आहे गरम करायला. तेल गरम झालं, आता मी वडे तळून घेणार आहे. निर्वेद खूप घाई करत आहे खाण्यासाठी, तर मी
वडे गरम गरम करून त्याला खायला देणार आहे. वडे हे छान झालेले आहे, बघू शकता. वडे फुटलेले नाही आहे, कारण साबुदाणा हा छान मोकळा मोकळा झालेला होता. म्हणजे मी जे पाणी काढून घेतलं होतं तर साबुदाणा हा मोकळा झाला होता. आणि साबुदाणा वड्यासाठी तसाच हवा असतो. वडे हे छान कुरकुरीत होण्यासाठी साबुदाणा हा मोकळाच पाहिजे नसतो. तर मी पाणी जास्त वेळपर्यंत ठेवत नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तर तुम्ही बघू शकता माझे वडे हे फुटलेले नाही आहे, छान झालेले आहे. हे बघू शकता वडे असे मस्त कुरकुरीत झालेले आहे, फुटले पण सुद्धा नाही. आता माझे वडे झाले आणि निर्वेदला मी खायला दिले. निर्वेदला वडे खूप आवडले, तर निर्वेदने खूप खाल्ले वडे. रात्री जेवणसुद्धा केलं नाही निर्वेदने, वड्यावरच राहिला निर्वेद. आणि छान झाले होते वडे.